नमस्कार मित्रांनो, आज आहे शनी जयंती। तारीख आहे 6 जून 2024। या शनी जयंतीला आपण काय काय करायचं आहे, काय काय उपाय करायचे आहेत जेणेकरून आपण ज्या काही प्रॉब्लेममधून जात आहोत ते प्रॉब्लेम दूर व्हायला सुरुवात होईल, अशी आहे सुंदर ही शनी जयंती। शनी जयंतीमध्ये ज्या व्यक्तींना 7.5 चालू आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये किंवा ज्यांना शनी महादशा चालू आहे, तर अशा व्यक्तींसाठी आजचा दिवस म्हणजे सुवर्ण संधी समजायला हरकत नाहीये। तुम्हाला करायचंय काय? तुम्हाला करायचंय आज असा उपाय मी तुम्हाला देणार आहे जो आजपर्यंत कोणी सांगितला नसेल आणि तुम्ही कधी हा केला नसेल। तुम्हाला काय करायचंय माहिती? मातीचं जे काही मडकं असतं किंवा मातीची जी काही खापर आपण म्हणतो ती खापर तुम्हाला आज हवी आहे। येस, मातीची खापर सगळ्यांनाच माहिती असेल। ह्या मातीच्या खापरेवरती तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे कोळशाने। कोळशाने तुमचं नाव लिहायचं आहे आणि तुम्हाला तुमची जी काही वापरातली वस्त्र आहेत कपाटामध्ये त्याच्यामध्ये ही खापर ठेवून द्यायची आहे। अगदी आता ठेवा आणि तुम्हाला उपाय करायचे संध्याकाळच्या वेळेस। ही खापर आज अख्खा दिवस तुमच्या वस्त्रांमध्ये ठेवून द्यायची आहे, जेणेकरून तुमच्या वस्त्रांमध्ये काय असतं माहिती आहे का? वस्त्रांमध्ये आपली जी निगेटिव्ह एनर्जी असते तर ती तिथे कुठेतरी साचून राहिलेली असते। वस्त्रांमध्ये आपला घाम असतो, तर ह्या घामामधनं सुद्धा एक एनर्जी पास होत असते। आता ज्यांना ही शनी 7.5 आहे, शनी महादशा चालू आहे किंवा अशी सुद्धा व्यक्ती जे आत्ताच्या परिस्थितीमध्ये खूप काही प्रॉब्लेम्स फेस करत आहेत, तर ह्याने सुद्धा हा उपाय करायला हरकत नाहीये। ही खापर तुमचं नाव कोळशाने लिहून तुमच्या वस्त्रांमध्ये ठेवायची आहे आणि आता संध्याकाळी 7 ते 7:30 वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे। संध्याकाळी फक्त 7 ते 7:30 मध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुम्हाला ती खापर काढायची आहे आणि तुम्हाला तुमच्या डोक्यापासून ते थेट तळपायापर्यंत अशी 7 वेळा ही खापर उतरवायची आहे। आता ही खापर उतरवली का तुमची पनोती निघायला सुरुवात झाली म्हणून समजा। आता ही खापर उतरवायची आणि एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये ती सोडून द्यायची किंवा एखादं गलिच्छ पाणी जरी असेल त्याच्यामध्ये ती पास करून टाका। ह्याच्यामुळे होतंय काय, तुमच्या जी काही वस्त्रांमधनं सुद्धा एक निगेटिव्ह एनर्जी निघालेली आहे, तुमच्या घामामधनं एक एनर्जी निघालेली आहे, ही एनर्जी निघून गेलेली आहे। तुमच्या पाठी जी पनोती लागलेली होती, जे ब्लॉकेजेस होते, जे अडथळे होते, ते सगळे इथून या मार्गाने निघून जायला सुरुवात झालेली आहे। आता हा उपाय तुम्ही दर शनिवारी सुद्धा करू शकता, पण त्याची सुरुवात मित्रांनो आजपासून करायची आहे। शनी जयंतीपासून तुम्हाला ही सुरुवात करायची आहे। त्याचप्रमाणे अजून एक उपाय मी तुम्हाला देणार आहे, तो म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचं आहे आज मारुतीचा। आणि तो मारुतीचा मंत्र आहे ओम नमो भगवते आंजनेयाय नमः। ओम नमो भगवते आंजनेयाय नमः। हा जितका जमेल तितका जप करा, जितका जास्तीत जास्त जमेल तेवढा हा जप करा। एखाद्या गरजू व्यक्तीला खायला द्यायला विसरू नका। त्याला केळं, अन्नदान म्हणजे वडापाव किंवा काही तुमच्या परीने चपाती भाजी जे काही जमेल ते त्याला खायला द्या। चहा पाजा त्याला, त्याचं पोट भरू द्या। एका गरजू व्यक्तीचं जेव्हा पोट भरतं ना त्यावेळेला त्याच्या मनातून जे काही आशीर्वाद निघतात ना, हे मित्रांनो आशीर्वाद आपल्याला कधी आणि कुठे कामाला येतील ना आपण सांगू शकत नाही। त्यामुळे आजचे हे सगळे उपाय करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये त्याचे फरक बघा। जास्तीत जास्त मंत्र दिला जो आहे तो जास्तीत जास्त जप करा। आज नाही तर सलग करा। ज्यांना शनी दशा आहे, शनी महादशा चालू आहे, 7.5 चालू आहे, सगळ्यांनी हे उपाय करायला सुरुवात करा। जे अडकलेले आहेत तुमच्या जॉबमध्ये, नोकरी धंद्यामध्ये, रिलेशनमध्ये जे काही प्रॉब्लेम सुटलेत त्या सगळ्यांनी हाचे उपाय करायला सुरुवात करा आणि त्याचा बघा रिझल्ट तुम्हाला कसा येणार आहे। केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे, त्यामुळे करायला सुरुवात करा बस। असेच छान छान व्हिडिओ माझे पुढेही येणार आहेत, पण तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करावं लागेल, तरच तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील। थँक्यू सो मच गाईज, थँक्यू सो मच।